प्रेक्षकांनो नमस्कार. तर आपण बघतोय लग्नानंतर होईलच प्रेमचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इकडे नंदिनी म्हणते काव्याला की एक लक्षात ठेव काव्या, मोठी बहीण आहे मी तुझी, आणि जर का तू हे असंच वागणार असशील तर माझं ताई पण मला दाखवून द्यावं लागेल. आणि मग काव्या तिच्याकडे ना अशी शॉक होऊन अविश्वासाने अशी एकदम म्हणजे डोळे मोठे करून बघत राहते की नेमकं तू काय करणार आहेस. ती विचारते तू काय करशील, तर नंदिनी म्हणते की वेळ आल्यावर दाखवीनच मी ते. आणि जीवा पण असा बघत राहिलाय नंदिनीकडे आणि घरचे बाकी सगळे सुद्धा बघत राहिलेत. तर प्रेक्षकांनो तेवढ्यात वसुआत्याची तिथे एंट्री होते बरं का. वसुआत्या तोंडबिंड धुवून येते, नंदिनी त्यांना घ्यायला जाते. या या वसुआत्या असं म्हणते. आणि मग ना काव्याला तिच्या समोर येऊन उभी करते आणि म्हणते काव्या आत्ताच्या आत्ता वसुआत्यांना सॉरी म्हणतं. काव्या कशी बघायला लागते बघा नंदिनीकडे. आणि वसुआत्याला हवं तेच झालंय. त्या अगदी भोळेपणाचा आवडतायत पण मनातल्या मनात इकडे हसून दाखवतायत. तिथे स्माईल बघा त्यांच्या चेहऱ्यावरची. मिथून काका म्हणत असतात जाऊ दे विषय वाढवू नको, तर नंदिनी म्हणते नाही काका, तुला काय वाटतं अख्खं घर काय तुझ्या भोवती फिरतं असं म्हणून काव्याला विचारते. आणि मग त्याच्यानंतर पार्थ तिच्या पुढे पुढे करतात. तरीही वाटेल तसं वागणार आहे का असं विचारते ती. अजिबात नाही असं म्हणते. आपणच उत्तर देते बरं का. जाऊ दे म्हणत खूप गोष्टी सहन केल्यात तुझ्या या घरच्यांनी, तुला सुद्धा आता नमतं घ्यावं लागेल काव्या असं म्हणून काव्याला खडसावून सांगते इथे नंदिनी. आणि म्हणते चल आता वेळ काढू नकोस, त्यांना सॉरी म्हण. प्रेक्षकांनो काय काव्या सॉरी म्हणेल का, तुम्हाला काय वाटतं? कारण सगळेजण काव्याकडे असे बघतायत ना आशेने, अगदी पार्थ सकट सुद्धा. तर लगेच वसुआत्या म्हणते राहू दे का नंदिनी म्हणून. काव्याने सॉरी नाही म्हटलं ना तरी चालेल मला, म्हणजे असं रडत रडत अगदी नाटक करते बरं का वसुआत्या. आणि म्हणते आणि हे अगं देखला देवा दंडवत असं होईल ग, म्हणजे केवळ तू म्हणतेस म्हणून ती माफी मागते माझी असं होईल ना. ते जे झालं ते झालं असं अगदी रडत रडत हुंदकी आवरत म्हणते. तर मानिनीला सुद्धा आता हुंदका अनावर झालाय बरं का प्रेक्षकांनो. तर नंदिनी म्हणते नाही नाही आत्या, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे, म्हणजे नंदिनीने समजूतदारपणाचा आव घेतलाच आहे. हे बघा रम्याची चूक होती तेव्हा रम्याने चूक मान्य केली आणि सगळ्यांची माफी मागितली. काव्याची चूक आहे आणि आज काव्या तुमची माफी नक्की मागेलच असं ती म्हणते इकडे. आणि वसुआत्याला हे ऐकून आनंदाच्या उकळ्या फोडतायत. तर मंजूसुद्धा तिकडे असते. काव्या तुला कळतंय का मी काय म्हणते ते असं नंदिनी म्हणते. आणि माफी माग वसुआत्याची असं परत एकदा ती सांगते. तर वसुआत्या बघा कशी बघतीये हिच्याकडे काव्याकडे, अगदी डोळे असे मारक्या म्हशीसारखे लावते, खरं हसतीये पण एका साईडला. तर काव्या बिचारीकीने डायरेक्ट नमस्कार केल्यासारखं करते. तर वसुआत्या पाठीमोर होतात लगेच ती खाली वाकल्यानंतर, म्हणजे वसुआत्याने नाटक करायचं ठरवलंच आहे प्रेक्षकांनो. काव्या असं हात जोडते मग नंतर त्यांच्या पुढ्यात आणि मग अशी बघते त्यांच्याकडे आणि हात बघा कसे जोडले तिने. आणि मग ते बघून ना इकडे जीवाचा पण जीव असा वरखाली होतोय काव्या माफी मागते ते बघून. पण शेवटी प्रेक्षकांनो काव्या माफी मागतेच आणि माफ करा मला असं सांगते. हे ऐकून मंजू बघा कशी हसते. तर लगेच वसुआत्या म्हणतात राहू दे ग काव्या, तुझा केबिलवाणा चेहरा नाही बघवत आहे ग मला असं म्हणून म्हणतात लगेच. आणि म्हणतात तू माझी माफी मागत होतीस ना तेव्हा माझी रम्या माफी मागतानाची दिसली ग मला असं म्हणतात बरं का. अगदी म्हणजे अगदी मुलीसारखी दिसलीस असं म्हणून त्या बोलायला चालू करतायत पुढे. किती नाटकी दाखवली वसुआत्या. असो जाऊ दे ग बाळा जाऊ दे असं म्हणतात त्या. नाही रागवले मी तुझ्यावर एवढं पण म्हणतात. आणि म्हणतात जाऊ दे सगळं सोडून देऊया असं अगदी इमोशनल ड्रामा चाललाय बरं का फुल वसुआत्यांचा. आणि प्रत्येकजण आता वसुआत्यांकडे आणि काव्याकडे बघतात. काव्या एकदम नंदिनीच्या समोर ते म्हणते झालं समाधान ताई, आता मला माझ्या रूममध्ये जाऊ दे, आजचा दिवस संपला. तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट राहिली आहे काव्या असं म्हणून नंदिनी अडवते तिला. आणि म्हणते जशी तू वसुआत्यांची माफी मागितलीस तशी तू हात जोडून पार्थची सुद्धा माफी मागायचीस. आणि मग त्याच्यानंतर पार्थ शॉक होऊन बघतोय बरं का. आणि काव्या सुद्धा अशी करून बघते. तर बाकी सगळे पण म्हणजे आता कशाला विषय वाढवायचा अशा ह्याच्यात आहेत. आणि काव्या बघा कशी बघते. नंदिनी म्हणते आज सगळ्यांसमोर तू किती रूडली वागलेस त्यांच्याशी, तू रोजच वागतेस त्यांच्याशी रूडली, पण आता नाही असं म्हणते. आत्ताच्या आत्ता तू यांना सॉरी म्हण, पार्थना सॉरी म्हण असं सांगते ते. आणि पार्थ बघा कसं बघतोय. तर काव्या म्हणते ताई आता तू आता अति करतेस असं म्हणून काव्या म्हणते. अगदी चिडली आहे काव्या भरपूर. लगेच पार्थ पण म्हणतो नंदिनी राहू द्या, त्याची काही गरज नाही आहे. पण नंदिनी आज ऐकतच नाही कुणाचं. ती काव्याला म्हणते हिला असं वागायची सवयच लागली हिला आणि तिची हीच सवय मला मोडून काढायची असं म्हणते. तर काव्या कशी रागाने बघते बघा तिच्याकडे. आणि जीवा तर असा दोघींचं काय चाललंय ते त्याला कळतच नाही आहे. त्यामुळे तो नुसतं असं एकीकडे बघतोय. तो पण जाऊ दे असं म्हणतोय, संपवा ना आता हा विषय म्हणून तो सांगतोय स्वतः. तर नाही जीवा, आज काव्या जशी पारशी वागते तसं उद्या जर मी तुमच्याशी वागले तर तुम्हाला चालेल का तुम्हाला असं विचारल्यानंतर जीवा काय उत्तर देणार. जीवा गप्पच बसलाय तिथे असं विचारल्यावर.
नंदिनी परत म्हणते, नाही ना, तुम्हाला चालणार नाही ना तसं, तिची चूक होते ती तिला सुधारू द्या असं म्हणून सांगते आणि जीवाला गप्पा करते. पारशी असं बोलण्याचा, अशा पद्धतीनं वागण्याचा तुला काही अधिकार नाही आहे काव्य असं म्हणून सांगते आता नंदिनी परत एकदा. आणि प्रेक्षकांवर वसवात्याला तेच हवं आहे. तर लगेच काव्या म्हणते, हे बघ, वडीलधाऱ्या म्हणून तू आत्याबाईंची माफी मागायला लावलीस, मी मागितली, पण मी काही झालं तरी पारची माफी मागणार नाही असं सांगते खडसावून परत एकदा. आणि बाकी सगळ्यांना नाही आवडत, मुळात चूक त्यांची असं ती म्हणते बरं का, त्यांनी माझी माफी मागितली पाहिजे असं सांगते तिथे. आणि पार्थ विचारतो काव्याकडे बघून, मी काय केलंय असं म्हणून. तर काव्या म्हणते, मित्र म्हणवता ना तुम्ही मला स्वतःला, आणि मग असा असतो का मित्र? आज हे जे काही घडणार होतं ते सगळं तुम्हाला सांगू शकला असतात ना पार्थ असं म्हणते ती. आणि का लपवलं तुम्ही माझ्यापासून असं विचारते ती. तर नंदिनीला आता म्हणजे उदास होते. तर सरप्राईज द्यायला तुम्ही असं हे केलं असं विचारते काव्या इकडे पार्थला. तर पार्थकडे ह्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. तर काव्या परत म्हणते, चूक तुमची आहे, तुम्ही माझी माफी मागा असं म्हणून. आणि मग प्रेक्षकांना नंदिनी म्हणते, काव्या तुला एकदा सांगितलं ना माफी तुला मागायची असं म्हणून. आणि आता मग काव्या परत चिडते. तर आता प्रेक्षकांनो विक्रम पण म्हणतात, नंदिनी जाऊ दे, सोडून द्या विषय. मानिनी पण म्हणतात, नंदिनी सोडून दे विषय, पुरे झालं आता. तर नंदिनी म्हणते, बघतेस ना, तुला फक्त माफी मागायला लागू नये म्हणून किती धडपड करताय ती, बघ जरा. तर त्याच्यानंतर तू का जज बनतेस, कारण नवऱ्याशी असं वागत नाहीत काव्या असं एकदम नंदिनी ओरडून म्हणते. आणि म्हणते, पारशी तू ज्या पद्धतीनं वागतेस, जसं बोलतेस तिथे कुणालाही आवडत नाहीये. तर काव्या म्हणते, कुणालाही काही आवडायची गरज नाहीये. पार्थ माझा नवरा आहे आणि माझा नवरा बायकोन मला प्रश्न आहे आणि आमचं आम्ही बघून घेऊ. हे उत्तर ऐकल्यानंतर प्रेक्षकांनो ती काय बोलते तिचं तिला कळत नाही, पण जीवाचं तोंड पडतं हे उत्तर ऐकून. आणि इकडे नंदिनी मात्र हसायला लागते हे उत्तर ऐकून. आणि बाकी सगळे सुद्धा खुश होतात, अगदी पार्थसुद्धा हे उत्तर ऐकून खुश होतोय प्रेक्षकांनो बाकी सगळ्यांकडे. आणि मग त्याच्यानंतर काव्या सगळ्यांकडे बघते. नंदिनी ते डायरेक्ट जाऊन काव्याला मिठीच मारते आणि मग म्हणते, काव्या अगं, आता तू जे काही बोलली आहेस ना ते ऐकल्यानंतर मी काहीच बोलणार नाही आहे मी तुला असं म्हणते. आणि मग त्याच्यानंतर काव्या म्हणजे अशी संभ्रमावस्थेत आहे. नंदिनी म्हणते, आणि मी तुला काही करणार पण नाही असं सांगते. तर पार्थच्या चेहऱ्यावर हसू थांबत नाही आहे प्रेक्षकांनो. नंदिनी म्हणते, कारण शेवटी पार्थ ना तुझा नवरा मानलंसच असं सांगते. तर जीवा हा बिचारा कसा झालाय बघा. आणि स्वतःचा चेहरा पण अगदी पडलाय बरं का. पार्थ अगदी हसत खेळत काव्याकडे बघतोय. नंदिनी म्हणते, बघितलंस ना, मनातलं ओठावर आलंच ना शेवटी असं म्हणून. म्हणजे सगळ्याचा शेवट गोड झाला प्रेक्षकांना. एवढं सगळं वातावरण तापलं होतं, पण काव्याच्या ह्या एका वाक्यामुळे वातावरण गोड झालं. तर नंदिनी म्हणते, बरोबर बोलतेस तू, हा तुम्हा दोघांच्या नवरा बायकोंचाच प्रश्न आहे, तुमचं तुम्हीच बघून घ्या असं. आणि वरती सांगते आता, म्हणजे कसं समजावते बघा ती एकदम असं. नंदिनी पुढे म्हणते, आता यापुढे मी मध्ये पडणार नाही, कळलं का तुला असं म्हणते आणि हसते. तर जीवा बिचारा शॉक होऊन बघतोय बरं का. आणि इकडे बाकी सगळे बाबा, आई म्हणजेच मानिनी, विक्रम सगळे खुश झालेत. चला जेवायचं ना, चला आता म्हणून सगळे आता जेवायला जातात. तर जेवायला जाता जाता जीवा मुद्दाहून परत उचकावतो आणि म्हणतो, हॅपी 1 month ॲनिव्हर्सरी मिसेस काव्या पार्थ देशमुख असं म्हणतो. काय गरज आहे ह्याला, ती बिचारी शांड्यासारखी वागत होती, ह्यानंच उचकावलं म्हणून एवढं सगळं झालं. तू स्वतःहून नंदिनीशी लग्न केलंस तर मग आता असं नाही ना वागायचं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बिचारी काव्या परत तिथे एकटी झाली आहे. प्रेक्षकांनो जीवाला इकडे राग अनावर झालाय आता. तो अशा अंथरुणं पांघरुणं वगैरे सगळं फेकतोय, पसारा करतोय सगळ्या रूममध्ये, बेडवरच्या उशा वगैरे सगळं उचलून टाकतोय, त्याचं भरपूर चिडतोय. आणि इकडे त्याला कानामध्ये ते आवाज येतोय की पारशीचं वागतेस, बोलतेस, इथे कुणाला आवडत नाही. आणि ते काव्यानं म्हटलेलं वाक्य. आणि तोपर्यंत प्रेक्षकांनो नंदिनीने तिथे एंट्री घेतली आहे. नंदिनी हाक मारत येते, जीवा हा दूध घेऊन आले तुमच्यासाठी, काय आहे, जेवायला का नाही आलात तुम्ही वगैरे ती विचारते. तर जीवा असं फिरत असतो. नंदिनी म्हणते, खाली सगळे जेवणासाठी वाट बघत होते तुमची. आणि आणखीन एक, आईंशी जेव्हा मी बोलले पाणीपुरीबद्दल की आम्ही पाणीपुरी खाल्ली वगैरे, त्यावेळेला त्या म्हणाल्या तिखट जाळ खाल्लं ना की नक्की ॲसिडिटी झाली असणार आहे जीवाला असं म्हणून. आणि काय आहे, तुम्हाला एवढा तिखटाचा एवढा त्रास होतो तर तुम्हाला सांगायचं ना तुम्ही मला, मी तुम्हाला एवढी तिखट पाणीपुरी खाऊच दिली नसती पाणीपुरी असं म्हणते ती. आणि म्हणते, आता जेवण पण केलेलं नाही आहे तुम्ही, पार्थनी किती फोन केले होते तुम्हाला, सगळेजण हाका मारत होते खाली, बाबांनी एवढं छान म्हणजे आईस्क्रीम आणलं होतं, डेकोरेशन काढायचं होतं, बाबांनी चॉकलेट आईस्क्रीमचा मोठा फॅमिली पॅक आणलेला आणि आईस्क्रीम खायला पण तुम्ही नाही आला तसं सगळं ती बोलते. खरं जीवाचं लक्षच नाही त्याच्याकडे. बरं आम्ही आता सगळे जेवलो, तुम्ही काही खाल्लं नाही आहे तर निदान दूध तरी प्या असं सांगते ती. तर जीवा म्हणतोय नको आहे मला. तर नंदिनी विचारते, काय नको आहे, मी तुम्हाला एक काम करते, रोज सिरप घालून आणेल म्हणजे रोज मिल्कशेक प्यायल्यासारखं वाटेल तुम्हाला. हे बघा काही झालं ना तरी उपाशीपोटी झोपू नका, त्याने त्रास होतो. तर लगेच जीवा एकदम चिडून म्हणतो, त्याने त्रास होईल,
त्याने त्रास होईल असं म्हणतोय. त्रास तुझ्यामुळे झालाय मला असं तो बोलतोय बरं का इथे नंदिनीला. तर नंदिनी म्हणते मी काय केलंय. तर जीवा विचारतो कुणी केलंय. तूच घरातल्या सगळ्यांना सगळं हे केलंयस ना. काय गरज होती. लोकांना जमवलंस, आयडियाज दिल्यास, सरप्राईज प्लॅन केलंस आणि काय तर म्हणे 1 मंथ ॲनिव्हर्सरीचा प्लॅन. काय गरज काय होती हा सगळा घाट घालायची. तर नंदिनी म्हणते एक मिनिट हे बघा मी काहीच नाही केलेलं असं म्हणून ती समजावते, सांगते. उलट मी म्हणत होते काय गरज होते सेलिब्रेशन करण्याची. पण आई आणि वसू आत्यांना त्यांनी ठरवलं आणि तू हो म्हणालीस असं जीवा एकदम ओढून म्हणतो. होय ना असं विचारतो. काय गरज काय होती हे सगळं करायची तुला असं विचारतो तो परत एकदा. अगं तुला निदान माहीत तरी होतं आणि मला तुला सांगावंसं नाही वाटलं एकदाही असं विचारतोय तो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार दादाला तुला सांगावंसं वाटलं पण मला नाही तुला सांगावंसं वाटलं का. कारण तुला माहिती होतं की मी या सगळ्याला हो म्हणणारच नाही आहे म्हणून. का केलंस तू हे सगळं असं तो ओरडून विचारतोय. काय वाटलं तुला हे सगळं केल्यानंतर गोष्टी नॉर्मल होतील. तर लगेच नंदिनी म्हणते काय केल्याने गोष्टी नॉर्मल होतील जीवा ते सांगा. असं काय करू मी जेणेकरून तुमचा त्रास कमी होईल आणि जेणेकरून माझी बहीण काव्या माझी पुन्हा हसायला लागेल. तुम्ही नॉर्मल बोलाल माझ्याशी. मी काय करू सांगा. मला कळत नाही आहे तुम्ही दोघांनी एवढं जिवारी का लावून घेतलं हे सगळं असं म्हणून ती एकदम रडत विचारते. तर प्रेक्षकांना ती म्हणते जखम भरायला थोडा वेळ लागतो मला माहिती आहे पण तुम्हाला जखम भरूच द्यायची नाही आहे दोघांना सुद्धा असं ती म्हणते. आणि मग जीवा तिच्याकडे बघायला लागतो. नंदिनी पुढे म्हणते मी मदत करते ना तुम्हाला पण माझा हात तुम्ही का हरवताय. आता इथे चिडचिड करताय आणि रूममध्ये आणि खाली तुम्ही स्वतःहून माझा हात धरून केक कापलात ना असं विचारते ती. आणि मग आता अचानक असं काय झालं तुम्हाला असा प्रश्न तिनं विचारलाय. तर जीवा हक्काबक्का होऊन बघत राहतोय बरं का. आणि मग त्याला आठवतं की कसा त्याने स्वतःहून हात दिला होता केक कापण्यासाठी. तर प्रेक्षकांनो आता इकडे बघूया जीवाचं हे सत्य कधी बाहेर येतंय ते. प्रेक्षकांनो पार्थ तिकडे दार ठोठवतोय काव्या दार उघडा असं म्हणून. आणि तो म्हणतो काव्या दार उघडा. तर काव्या तिकडनं दार काही उघडत नाही. ती गप्पच बसली आणि तिला सगळं ते आठवतंय काव्याला सुद्धा की नंदिनी तिला म्हटलं असतं कुणालाही काही आवडण्याची गरज नाहीये. पार्थ माझा नवरा आहे आणि मी नवरा बायकोचा प्रश्न आहे आमचा मी बघून घेऊ हे तिला सगळं आठवतंय. तिला सुद्धा त्या वाक्यांचा आत्ता इथे त्रास होतोय कारण ती म्हणते असं कसं बोलून गेली मी. म्हणजे बोलताना मला कळलं नाही का असं म्हणते ती. हा नवरा नाही आहे माझा असं म्हणते. आणि ते सगळं तिकडे पार्थ ऐकतोय बरं का. परत काव्या नाही आहे माझा नवरा असं म्हणून ती ओरडते जोरात. आणि तिकडे ना पार्थ लगेच गप्प होतोय बघा प्रेक्षकांनो. त्याला ऐकायला जाते तिकडे. तर लगेच पार्थ म्हणतो नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तर बोलतोय मी. दरवाजा उघडा असं तो सांगतोय तिकडे शांतपणाने. तर काव्याचा राग अजून वाढतोय. एक मित्र म्हणून तरी माझं ऐका असं सगळं तो बोलतोय. तर काव्या चिडत ना दरवाजाजवळ जाते आणि म्हणते कोणी नाही आहात तुम्ही माझे असं ओरडून सांगते. मित्र नाही नवरा नाही कुणी नाही आहे तुम्ही माझं असं म्हणते बिचारी काव्या रडते. बाहेर मी जे काही बोलले ते ओघात बोलून गेले असं ती सांगते. आणि म्हणते उगाच तुम्ही माझ्याकडून जास्तीच्या अपेक्षा ठेवू नका पार्थ असं म्हणून ओरडून सांगते ती. आणि रडते. तिला खूपच त्रास होतोय गिल्ट वाटते आणि तिला कळत नाही मला तसं म्हणायचं नव्हतं माझ्या बोलण्याचा अर्थ तो नव्हता असं ती म्हणते परत एकदा. आणि हे ऐकून बिचारा पार्थ खरंच खूप हर्ट झालाय बरं का प्रेक्षकांनो परत एकदा. आणि तो पण असा इमोशनल झालाय. इकडे पार्थ काव्या इमोशनल झालेत. तर पार्थ म्हणतो बरं ठीक आहे काव्या ते आपण सगळं विसरून जाऊया. तर काव्या म्हणते नाही विसरू शकणार आहे मी नाही विसरू शकत. मी बाहेर जे काही बोलले ते माझ्या डोक्यात बसलंय पार्थ असं ओरडून म्हणते ती परत एकदा. आणि म्हणते राग येतोय मला स्वतःचा माझी चिडचिड होती असं ती सांगते. आणि म्हणते की स्वतःच्या 2 मुस्काटात माराव्याशा वाटतायत मला असं सगळं ती बोलते. आणि हे सगळं बोलणं ऐकून ना पार्थला पण तिकडे त्रास होतोय प्रेक्षकांनो. काव्या तर कंटिन्युअस रडतीये. काव्या म्हणते हे लग्न ना माझ्या डोक्यात गेलं पार्थ तुम्ही मला डिवोर्स देऊन मोकळं का करत नाहीये असं तो असं डायरेक्ट विचारते बरं का काव्या. आणि रडायलाच लागते तिकडे भरपूर. आणि जे हे ऐकून पार्थ हर्ट झालाय त्याला पण खूप त्रास होतोय प्रेक्षकांनो. काय नात्यांचं भविष्य असेल या. तर काव्या परत एकदा म्हणते ऐकताय ना तुम्ही पार्थ मला डिवोर्स देऊन मोकळं करा असं ओरडून सांगते. मला मोकळं करा असं सांगते ती ओरडून. आणि बॅकग्राऊंडला गाणं लावलंय काय मी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे आणि तू तिथे हा जीव हा खेळ हा का मांडला ते गाणं लागलंय. आणि दोघं असं इमोशनल रडतायत अक्षरशः. पार्थ पण असा हर्ट झालाय. काव्या तर झालीच आहे पूर्ण अशी पण पार्थला कुठेतरी आशा वाटत होती पण ती आशा संपली आहे. त्यामुळे तो पण असा हळूहळू कोसळतोय कोलॅप्स होतोय. तर काव्यासुद्धा कोलॅप्स होऊन अशी खाली बसते. आता बघूया पुढे काय घडणार आहे ते उद्याच्या भागात.
उरलो हरलो दुःख झाले सोबती हे गाणं लागलंय दोघांच्याही बॅकग्राऊंडला आणि दोघंही तितकेच हर्ट झालेत. बघूया याच्यातून कसे मार्ग काढता येते. तर इकडे नंदिनी अजूनही जीवाशी बोलण्याचा प्रयत्न करते. ती म्हणते, सांगा ना, असं अचानक काय झालं तुम्हाला, असं विचारते ती. आनंद निवासमध्ये मी खूप जोडपी बघितली आहेत जीवा. ती म्हणजे खूप प्रॉब्लेम्स असतात लोकांच्या आयुष्यात. आपल्या आयुष्यात तेवढे तरी नाहीत. कुणाला पैशांचा प्रॉब्लेम आहे, कुणाच्या आजारपण असतात कुणाच्या आयुष्यामध्ये, कुणाला सपोर्ट नसतो आईवडिलांचा, असं सगळं असतं. आपल्या बाबतीत तर तसं काही नाही आहे ना, असं विचारते ती. आपल्यात एकच प्रॉब्लेम आहे असं म्हणते. आणि मग ती म्हणते आपल्यात संवाद नाही आहे. आणि मग जीवा बघायला लागतो नंदिनीकडे. नंदिनी पुढे म्हणते, इतकी नाती जवळून बघितल्यानंतर एवढं तर मला नक्की कळतंय जीवा की नवरा बायकोत प्रेम कमी असलं ना तरी चालेल, पण संवाद पाहिजे, असं ती म्हणते. आणि जीवा बघत राहतो तिच्याकडे. प्रेक्षकांनो, तुम्हाला नंदिनीचं मत पटते का ते सांगा. नंदिनी पुढे म्हणते, आधार हवा, आपल्यात ना आदर आहे आणि ना कदर आहे ना संवाद आहे, असं ती म्हणते. आणि ती पण हर्ट झाली. म्हणते, मी माझ्याकडून तुमचा अपमान होणार नाही याची पूर्ण काळजी घेते. असं मी अजिबात वागत नाही, बोलत नाही की जेणेकरून तुमचा अपमान होईल. इतकी साधी गोष्ट मी तुमच्याकडून नाही मागू शकत का, असं विचारते. मला माहिती आहे मी थोडीशी बडबडी आहे, अतिउत्साही आहे, वेडी वाटत असेल तुम्हाला, पण कसं आहे, माझ्या अतिउत्साहामागे, माझ्या बडबडीमागे तुमच्याशी संवाद साधण्याची माझी प्रामाणिक धडपड आहे, असं ती सांगते. ती नाही कळत काय तुम्हाला, असं विचारते. तर जीवा तिच्याकडे परत एकदा बघतच राहतो प्रेक्षकांनो. कारण नंदिनी खूपच तळमळीने बोलते आणि म्हणते, सतत जाणवतं मला की आपल्या दोघांमध्ये ना एक दरी आहे, असं म्हणते. मी रोज हिंमत करून 2 पावलं पुढे येते आणि तुम्ही 4 पावलं मागे जाता, असं ती म्हणते. कसं संपणार आहे आपल्यातलं अंतर, असं विचारते ती. ती दरी तरी तशीच राहणार आहे, तशीच आहे, असं म्हणते. मला ना जीवा, म्हणजे मी बायको म्हणून आता लुझर वाटायला लागली, असं ती म्हणते. आणि जीवा तिच्याकडे बघतच राहतो. कारण नंदिनी पुढे म्हणते, रोज प्रयत्न करते मी, मला रोज असं वाटतं की चला आज मी जीवांना खुश करीन, आज मी त्यांचं दुःख कमी करीन, असं मला रोज वाटत असतं. पण नाही, तुम्ही खुशच होत नाही आहे कुठल्याही गोष्टीतून. म्हणजे खरंच मी एक बायको म्हणून खरंच मी इतकी लुझर आहे की माझ्या नवऱ्याला मी खुश नाही करू शकत, असं ती स्वतःच विचारते इकडे जीवाला. आणि जीवा असा बाजूला होतो. तर नंदिनी म्हणते, आज आपल्या लग्नाला बरोबर 1 महिना झाला जीवा. या 1 महिन्यात खूप पुढे निघून आली आहे मी जीवा, असं म्हणते. जे काही माझ्या हातातून निसटलं आहे ते विसरून गेली आहे मी, असं सांगते. आणि जे काही हाती आलं आहे ना ते सत्यनारायणच्या प्रसादासारखं गोड मानून चालली आहे मी, असं सांगते ती. आणि म्हणते, पण तुम्ही मात्र तिथेच आहात जिथे 1 महिन्याआधी होतात आणि आत्ता पण तिथेच उभे आहात, असं म्हणते. आणि जीवा आपल्याच विचारात हरवतोय या सगळ्या गोष्टीमुळे. नंदिनी आपली फोटो फ्रेम उचलते टेबलावरची आणि ती हातामध्ये घेते. आणि मग पुढे काय म्हणते बघा, हा जो काही फोटो आहे ना, आपल्या लग्नाचा फोटो आहे, या फोटोत आपण दोघंही हसत नाही आहोत, असं ती म्हणते. पण नंतर पुढे म्हणते, आता मी हसायला शिकली आहे, असं सांगते ती. मी शिकते, निदान प्रयत्न तरी करते मी हा, म्हणजे शिकायचा, हसायचा. फक्त तुमच्यासाठी करते मी हा प्रयत्न. पण तुम्ही मात्र या फोटोत जसे आहात तसेच आत्तापर्यंत माझ्यासमोर उभे आहात, असं म्हणते. म्हणजे रागावलेला. आणि असा, तुम्ही जर का असेच राहणार असाल ना, आणि बायको म्हणून मी जर फेलच होणार असेल तर या लग्नाला काय अर्थ आहे, असा आता नंदिनीनं प्रश्न विचारला आहे बरं का प्रेक्षकांनो. जी नंदिनी मला डिवोर्स नको असं म्हणत होती, मला सांगून टाका तुम्ही की मी मोकळी करेन तुम्हाला, असं म्हणते ती जीवाला. आणि जीवा तिच्याकडे बघत राहतोय प्रेक्षकांनो. खरंच असं होईल का, जीवा मागेल का तिच्याकडे डिवोर्स. नंदिनी पुढे म्हणते, म्हणजे तुम्हाला माझ्याबरोबर राहण्याची गरज नाही आणि मला सहन करण्याची पण गरज नाही आहे तुम्हाला, इतक्या कठोर शब्दात. आणि इतक्या म्हणजे तिच्या मनाला एवढं सगळं लागलं आहे म्हणून ती इतकं पटकन बोलून जाते हे सगळं. तर प्रेक्षकांनो, नंदिनीच्या या रोकटोक आणि स्पष्ट बोलण्यामुळे जीवा मात्र आपल्याच विचारात तिथे हरवलाय. त्याला काय पाहिजे तो उत्तर शोधेल का. तर इकडे पार्थ म्हणतोय, मला डिवोर्स नको आहे काव्य, असं म्हणून सांगतोय. लग्न मोडणं खूप सोपं आहे असं तो म्हणतो. तर काव्य आत त्याचं उत्तर ऐकून हळूच होते. लग्न निभावणं त्याच्यासाठी धाडस लागतं असं तो म्हणतोय. आणि त्यात मी दुसरा मार्ग निवडायचा आहे असं तो म्हणतोय पार्थ परत एकदा. आणि हे ऐकून काव्या परत शॉक झाली इकडे, कारण त्यानं परत एकदा आपलं सांगलंय. तर लगेच मला पहिला आणि सोपा पर्याय हवा आहे असं काव्याने इकडे सांगितलंय. तर बघूया पार्थ काव्याला मनवण्यात इथे तयार होतो का, म्हणजे काय होईल डिवोर्सचं. तर आता प्रेक्षकांनो, उद्या बघूया काय घडणार आहे ते. कारण रम्या इथे म्हणते की या नंदिनीला माझी पुढची चाल माहिती नाही आहे. काय रम्यानं चाल केली ती बघूया. आज ससा आणि कासवाची मैत्री होणार असं रम्या म्हणते. एक सांगू, तुम्ही बोला, आज मी जीवाला डिवोर्स हवा आहे का म्हणून विचारून आले, असं नंदिनी सांगते. तर पार्थ म्हणतो, जीवा कसाही वागू दे, कसाही बोलू दे, तुम्ही मागे हटायचं नाही, असं.
तर प्रेक्षकांनो, रम्या गेले काव्याचे कान भरायला. रम्या म्हणते यात सगळ्यात चुकीचं काय झालं असं ती विचारते. नंदिनी तुझ्या बहिणीने सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उगारला असं ती परत जखमेवर फुंकर घालते. आता बघूया ह्याचा भडका कसा उडणार ते. या दोघींमध्ये भांडणं होतील का? या दोघींचं नातं अजून घट्ट? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा.